आरक्षणाचे वर्गीकरण म्हणजे सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून अतिमागासांना न्याय मिळणे होय, परंतु सध्या आरक्षण वर्गीकरणाबाबत दलित समाजात मोठ्या प्रमाणात विसंवाद दिसून येत आहे। समाजातील व जातीतील गैरसमज व दुरावा दूर करण्यासाठी या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात राज्यस्तरीय सलोखा परिषद आयोजित करण्याचे नियोजन केले असल्याचे सत्यशोधक बहुजन आघाडीचे नेते व आरक्षण वर्गीकरण कृती समितीचे समन्वयक सचिन बागडे यांनी जाहीर केले। आरक्षण वर्गीकरणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते। पुढे ते म्हणाले की 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात ऐतिहासिक निकाल दिला। त्यानंतर देशात पंजाब, हरियाणा, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा यांनी त्यांची अंमलबजावणी केली। महाराष्ट्रात वर्गीकरण करण्यासंदर्भात माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। समितीने महाराष्ट्र शासनास अहवाल सादर केला, परंतु त्यानंतर 20 एप्रिल पर्यंत हरकती सूचना मागवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे। 2011च्या जनगणने संदर्भात आकडेवारी संदर्भात वाद असल्यामुळे हरियाणा सरकारने वर्गीकरणाचा ज्या पद्धतीचा वापर केला त्यानुसार लाभधारक व लाभवंचित असे 2 वर्ग तयार करावे अशा भूमिकेचे पत्र कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। तसेच समितीच्या वतीने 29 तारखेस मुंबई येथे मुख्यमंत्री, मुख्य सचिव व उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन देण्यात आले आहे। अनुसूचित जातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे कलुषित वातावरण तयार झालेले आहे त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती आम्ही आरक्षण वर्गीकरण कृती समिती तयार केलेली आहे आणि या वर्गीकरण कृती समितीच्या वतीने कोणत्याही जाती समूहामध्ये वाद होणार नाही यासाठी हरियाणाचा जो फॉर्म्युला होता वर्गीकरणाचा, लाभधारक आणि लाभवंचित अशा 2 ह्याच्यामध्ये विभागणी करावी अशा पद्धतीचा आम्ही मुख्यमंत्री कार्यालय, राजेश अग्रवाल मुख्य सचिव यांच्या कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक वादाची परिस्थिती तयार झालेली आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिमागास, अतिवंचित ज्या जाती आहेत अनुसूचित जातीतल्या त्या सगळ्या जातींचा वाद एकोप्याने मिटावा, त्या सगळ्या जातींमध्ये चर्चा व्हावी, समन्वय व्हावा, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम्ही आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या वतीने एक सलोखा परिषद आयोजित करणार आहोत या मे महिन्यामध्ये आणि त्या सलोखा परिषदेच्या निमित्तानं या अनुसूचित जातीतला जो वाद आहे तो वाद मिटावा आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून जे लाभ वंचित आहेत त्या लाभ वंचित, अतिमागास, अतिवंचित जातींना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।